आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना आपण 23, 24, 25 वर्षी मुला-मुलींना जॉब लागतात. पैसे कमवणं हा वेगळा भाग आहे आणि पैशाचं नियोजन करणं हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. मी दर महिन्याला मला सॅलरी मिळते किंवा पगार मिळतो, पण मी त्या पैशाचं नियोजन कसं करतो ह्याच्यावर माझं लाँग टर्म करियर जे आपण पर्सनल करियर म्हणतो, मी प्रोफेशनल म्हणत नाही आहे. लाँग टर्म पर्सनल करियर कसं माझं शेपअप होतं ते फार महत्त्वाचं आहे. आता मी तरुण पिढीला मी परत त्याच विषयावर येईल की आपण 2 वर्ष घरात होतो, आपल्या हातात स्मार्टफोन आहे, सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनमध्ये असे स्मार्ट ॲप्लिकेशन्स आपण इन्स्टॉल केली की जे आपल्या वॉलेटमधले पैसे आपोआप काढून घेतात, नकळत किंवा कळतसुद्धा. जसं आपण म्हणतो की भारतामध्ये आपण म्हणतो 12 महिने 13 त्रिका कुठले ना कुठले सेल चालू असतात. दिवाळी धमाका सेल, क्रिसमस सेल, इंडिपेंडन्स सेल, रिपब्लिक डे सेल आणि आपण ह्या मोबाईल ॲपवर जाऊन आपण मला समजा एक शर्ट घ्यायचा होता, त्याच्याऐवजी मी 3 शर्ट किंवा 4 शर्ट घेतो. ॲक्च्युली हा सेल त्यांच्यासाठी असतो, पण आपल्यासाठी हा मिससेल असतो आणि आपण ती वस्तू नकळतरित्या जास्त वस्तू विकत घेतो आणि ते पैसे आपल्याच अकाउंटमधून निघून जातात. त्यामुळे माझा सगळ्यात मोठा निकरीचा सल्ला असेल तरुण पिढीला की आपण रोज सोशल मीडियावर जातो किंवा ॲपवर जातो, तसंच आपण रोज इन्व्हेस्टमेंटमध्ये जायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं, आता आपल्या सगळ्यांच्या कानी पडलेलं गेल्या 4-5 वर्षात की SIP करो, मस्त रहो, SIP करो, शांत रहो. तर SIP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता याची गंमत मी अशी सांगतो की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय, तर सरळ साध्या सोप्या भाषेत म्हणायचं जे आपण शाळेत तू मी आपण सगळेच शिकलोय, चक्रवाढ व्याजाचा चमत्कार जे आपण शाळेत शिकलोय पण मोठे होऊन आपण विसरून गेलो किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट किंवा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतो म्युच्युअल फंडमध्ये आणि तो दीर्घकालीन केला तर ह्याचा चमत्कार असा आहे की तुम्ही हजारांची इन्व्हेस्टमेंट सुरू करता आणि कालांतराने 7, 10, 15 वर्षाने तुम्ही आपोआप करोडपती होता. ही प्रोसेस थोडीशी कंटाळवाणी आहे कारण की इन्व्हेस्टमेंट हा विषयच कंटाळवाणा आहे, तो एक्साइटिंग नाहीच आहे, पण त्याचा जो आउटकम आहे त्याची जी फळं मिळतील ती फारच एक्साइटिंग असतात. ह्या प्रोसेसमध्ये आपण फक्त कंटाळवाणा असल्यामुळे लोक फार कंटाळवाणापणा करतात. पण माझ्या तरुण पिढीला आवर्जून निकरीचा सल्ला असेल की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर SIP कराल तुमच्यासाठी, कारण का भारताची जनता जर आपण बघितलं तर 80-85% आपण सगळे लोक प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करतो, कोणी बिझनेस करतं, कोणी नोकऱ्या करतं. त्यामुळे 10 ते 15% जो लोकांचा पर्सेंटेज आहे ते गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये असतात. पण ह्या बाकीच्या 80-85 लोकांसाठी तर पेन्शन नाही आहे. पेन्शन नाही म्हणजे तुम्हाला मोठं टेन्शन आहेच रिटायरमेंटला. मग हे तयार कसं करायचं, तर तुम्ही SIPच्या मार्फत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावर एक तुम्ही चांगला कॉर्पस तयार करू शकता आणि त्यामुळे हा जो आपण चक्रवाढ व्याजाचा चमत्कार आहे जो आपण विसरलोय तो परत आपल्या आयुष्यात आणायला पाहिजे आणि आपण सगळ्या तरुण पिढीने SIP करायला पाहिजे. हे माझं फार जिकरीने सांगणं आहे.